संघांना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिली मॅच असेल जी बरोबर 9:15 वाजता चालू होईल. एकता बंगारपाडा आणि परी 11 कुंडेबहाळ. तर दुसरी मॅच असेल जय हनुमान कामोठे आणि विठ्ठल रखुमाई जासई. तिसऱ्या मॅच मध्ये आपल्याला पाहणार घरच्या मैदानावर जय हनुमान दापोली, विशाल चितेकर अँड कंपनी आणि त्यांची लढाई असेल शिवशक्ती खारघर या संघाविरोधात. तर चौथा सामना आपल्याला पाहायला मिळेल मंगेश स्पोर्ट्स खारकोपर विरुद्ध ऋषी नाईकचा संघ, ओडापोन वहाड असे 8 दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील उद्याच्या दिवशी. मेंटेनन्स सामन्याला सुरुवात पहिल्याच बॉलवर यावेळेस मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, अप्पर कट केला होता. यावेळेस 2 रन्स मात्र मिळतील. खूप चांगली बॅटिंग आज मात्र मोहा कोळीवाडा संघाकडून पाहायला गेलं तर पहिल्या मॅच मध्ये ज्यावेळेस अर्धशतकी खेळी अनिकेत कोळी या फलंदाजानं केली होती आणि तोच फलंदाज यावेळेस स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत कोळी आणि सागर. यावेळेचा हा बॉल लेग स्टंपच्या बाहेरून, पंचांचा निर्णय येतोय व्हाईट बॉलचा इशारा. यावेळचा फटका स्क्वेअर लेगच्या वरतून सरळ जातोय 6 धावांकरता. संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा फटकेबाजी पाहायला मिळते. या षटकारानं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 9 या आकड्यावर. सुंदर सुरुवात पाहायला गेलं तर मोहा कोळीवाडा संघानं सुरुवात चांगली केली होती, परंतु जाता जाता का होईना मंगेश पाटीलनं मात्र 2 विकेट्स आपल्या नावावर केल्यात आणि 2 बॅट्समनना मात्र माघारी धाडलंय. पहिलं षटक आपण पाहिलं आतापर्यंत विचार केला तर 2 बॅट्समन आउट झालेत. 13 धावा धावफलकावर आहेत. 1 षटकार 1 चौकाराच्या मदतीने मात्र या धावा जमवल्या होत्या, परंतु मागच्या 2 बॉलवर मात्र 2 विकेट्स. खूप चांगले कमबॅक यावेळेस मात्र अगस्त 11 सांगली टीम कडून आज मात्र सगळ्यांनाच प्रभावित केलं या संघानं. यावेळचा हा समोरच्या दिशेमध्ये स्टेअर काढण्याचा प्रयत्न, इथे धावचीची शक्यता जरूर आहे परंतु बाल बचावलाय. एक चिक्की सिंगल, चोरटी धाव यावेळेस मात्र कंप्लीट केली जाते. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. 2 विकेट्स डाऊन यावेळेस मात्र मोहा कोळीवाडा संघाच्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 14 धावा, 14 रन्स. 2 बॅट्समन बाद झाले ते मोहा कोळीवाडा संघाचे. परंतु आपण जाऊया व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी पाहायला गेलं तर आज संपूर्ण दिवसभरामध्ये ज्या समालोचकांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला, असे अर्थातच मराठीमधील एक दिग्गज समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे रोशन पाटील, तारा गावचा सितारा म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून फार मोठं योगदान या स्पर्धेसाठी किंजल स्पोर्ट्स आणि उपसरपंच चषक 2020 मध्ये आपण आपला बहुमूल्य कामगिरी बजावली, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपल्या मनापासून मी आभार मानतोय. रोशन पाटील तारा, परंतु इथे मात्र विकेट अजून एक गमावतोय मोहा कोळीवाडा संघ. त्याचबरोबर आज संपूर्ण दिवसभरामध्ये हिंदी भाषेमधून सर्वांची करमणूक ज्यांनी केली, अर्थातच मनोहरजी पाटील वाजे आमचे दुसरे समालोचक, त्यांना सुद्धा सन्मानित करण्यात येते. दोनही समालोचकांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. खऱ्या अर्थानं फार मोठी त्यांची आज कामगिरी राहिले संपूर्ण दिवसभरामध्ये. दोन्ही समालोचकांचा आम्ही मनापासून आभार. या स्पर्धेमध्ये आपला बहुमूल्य वेळ आपण दिला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं मनापासून आभार. मनोहर पाटील आणि
रोशन पाटील या दोनही समालोचकांनी आज मात्र सर्वच क्रीडा रसिकांची मनं जिंकली. दोघांचं आयोजकांच्या वतीनं दोघांना सन्मानित करण्यात येते. तर सूर्यकांत पाटील गोलंदाजांनी मात्र कमाल केले. पहिल्याच बॉलवर यावेळेस मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला होता. बॅट्समन आउट झाला गिरीश कोळी. नवीन बॅट्समन उल्केश कोळी मैदानाच्या आतमध्ये आलाय. सागर कोळी सुद्धा आहे. यावेळचा बॉल जोरदार अपील पाहायला मिळते. इथे मात्र खूप चांगली गोलंदाजी अगदी खोलात. हा बॉल यावेळेस मात्र लेग बायचा इशारा अंपायर सेमंत कोळी सरांचा आणि एक धाव या ठिकाणी हस्तगत केली गेली. 15 धावा धाव फलकावर. खूप चांगली गोलंदाजी सूर्यकांत पाटील. पाहायला गेलं तर गतवर्षी मात्र खूप मोठी नाईट स्पर्धा सांगडे गावामध्ये संपन्न झाली होती आणि ज्या स्पर्धेचा नक्कीच बोलबाला राहिला होता. ग्रामस्थ मंडळ सांगडे आयोजित संपूर्ण गाव एकत्र झाला होता आणि एक चांगली स्पर्धा पाहायला मिळाली होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा सूर्यकांत पाटील याचं योगदान आयोजकांच्या भूमिकेमध्ये फार मोठं होतं. प्रणीतचं खऱ्या अर्थानं मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये प्रणीत यांना आपण पाहिलं होतं. एक यशस्वी स्पर्धा म्हणून त्या स्पर्धेकडे पाहिलं गेलं होतं आणि तोच संघ यावेळेस मात्र इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन कडे फक्त दिशा दिले बॉलला. बॉल जातोय सीमा पार. रन्स मिळतील 4. इथे बऱ्याच अवधीनंतर मात्र पाहायला गेलं तर थोडंसं हायसं वाटलं असेल ते मोहा कोळीवाडा संघाला. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली. माझे साथी गुणलेखक कांचन पालकर मला खुणवतात 19 वर जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड. पाहता पाहता दुसरं षटक यावेळेस कार्यरत असताना सूर्यकांत पाटीलचं हे षटक आपण पाहतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. इथून आजचा दिवस जर आपण पाहिलं तर खानाव संघ जो आजच्या दिवसामध्ये सुपर 8 मध्ये दाखल झालाय आणि दुसरा संघ कोणता असेल त्यासाठी ही लढाई. सुरेख बॉल. व्हॉट अ डिलिव्हरी. परफेक्ट यॉर्कर. यावेळेस मात्र सूर्यकांत पाटीलला त्रिफळा उडवलाय. अजून एक बॅट्समन मोहा कोळीवाडा संघाचा यावेळेस मात्र माघारी फिरेल. काय भेदकता आहे सूर्यकांतची. काय दाहकता मात्र दाखवलंय आणि परफेक्ट बॉलिंग कशी असते याचं उत्तम उदाहरण यावेळेस मात्र पेश करत असताना सूर्यकांत आपल्या नावावर दुसरी विकेट्स नोंदवतोय. ग्रेट बॉलिंग. आज संपूर्ण दिवस जर पाहिलं तर सांगडे संघाचा दबदबा मात्र या मैदानावर राहिलाय. पिल्ले कॉलेजच्या मैदानावर मात्र हा दबदबा आज संपूर्ण दिवसभरामध्ये पाहिला. गोलंदाजांची दहशत आपण पाहिली मागच्या मॅच मध्ये. पेण कोळीवाडा मोठा संघाला मात्र या संघानं पराभूत केलं. पहिल्या मॅच मध्ये 78 धावा उभारल्या होत्या या संघानं. फलंदाजी सुद्धा चांगली झाली आहे. त्यामुळे एक सांघिक कामगिरी होताना दिसते ती सांगडे संघाची. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. आडव्या पॅटने यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं होतंय. धाव मिळेल फक्त एकच. एकेरी धावेच्या मदतीने मात्र धाव फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावर. 20 रन्स. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना परंतु खरंच उल्लेखनीय कामगिरी म्हणता येईल आतापर्यंत. कारण 4 फलंदाज दिग्गज यावेळेस मात्र मोहा कोळीवाडा संघाचे पॅव्हेलियन मध्ये परतलेत. मधल्या फळीतील फलंदाजांवर फार मोठी जबाबदारी. उल्केश कडून फार मोठी अपेक्षा असेल. यावेळेस मात्र लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी हा बॉल लेग स्टंपच्या बाहेरून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव जरूर मिळेल ती मोहा कोळीवाडा संघाला. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावर. 21 रन्स. संध्याकाळचं सत्र आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय टॉस जिंकून एक चांगला निर्णय मी तर म्हणेन मोहा कोळीवाडा संघानं जरूर घेतला. परंतु या 4 षटकांमध्ये निदान 40च्या आसपास जावं लागेल. यावेळचा बॉल पुढे टाकला होता. इथे मात्र थोडासा ओव्हर पिचिंग जरूर झालं होतं आणि बॉल सरळ भिरकावला मिड विकेटच्या वरून. 6 धावांकरता जाता जाता एक चुकीचा बॉल परंतु या धावा मिळतात मोहा कोळीवाडा संघाला 6 आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटकानंतर 27 या आकड्यावर. 27 लॉस ऑफ 4 विकेट्स. उल्केश कोळीच्या बॅट मधून जणू काही उल्का पडली की काय. या षटकारानं नक्कीच पुन्हा एकदा समाधानकारक स्थितीमध्ये परतताना इथे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आशिष पाटील येतोय. यावेळचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. इथे मात्र सोडून का दिला हा मोठा प्रश्न जरूर असेल. इथे मात्र
बरोबर वाईड लाईनच्या आतून बॉल निघून जातोय. एक निर्धाव चेंडू मात्र काढलाय तो आशिष पाटीलला. धावसंख्या अजूनही चांगली आहे मित्र म्हणेन मोहा कोळीवाडा संघाची. चांगला मित्र म्हणेन इथे थोडासा व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न, परंतु स्लॉक केलाय. स्लॉक स्वीपच्या माध्यमातून मात्र मिड विकेटच्या बाहेर भिरकावलाय बॉल. 6 धावांकरता या षटकाराच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 या आकड्यावर. 33 रन्स. खूप चांगली धावसंख्या आता मात्र मोहा कोळीवाडा संघाची. या 2 षटकारानं मागच्या 3 बॉलमध्ये आलेल्या संपूर्णपणे चित्र पालटलं पुन्हा एकदा या मॅचचं. जोगेंद्र कोळी यावेळचा हा बॉल इथे मात्र थोडासा टॅप करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु बॉल मात्र निर्धाव जातोय. धावा रोखाव्या लागतील. संध्याकाळचं सत्र आहे आणि या 4 ओव्हर्स नंतर थोडासा अंधुक प्रकाशामुळे जरूर फलंदाजांना अडचणी येऊ शकतील आणि त्यासाठीच पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय मात्र मोहा कोळीवाडा संघानं घेतलाय. राईट अमोर द विकेट आशिष पाटील तयार होतोय. इथे मात्र समोरच्या दिशेमध्ये बॉल हवेमध्ये आहे. चान्स आहे. प्रणित येतोय खाली. कोणतीही चुकी नाहीये. वेल कॅच. चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि एक सफलता मात्र महत्वपूर्ण मिळवून देत असताना बॅट्समन आउट होईल. आशिष पाटील मात्र मिळवते पहिली सफलता. जोगेंद्र कोळी परततोय. निम्मा संघ गारद झालाय मोहा कोळीवाडा. अजय कोळी यावेळेस मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. उल्केश अजूनही पाहायला गेलं तर मैदानामध्ये आहे. धावसंख्या झाली आतापर्यंत 33 धावा. 33. 27 2 षटकानंतर आणि या षटकामध्ये 3 बॉल निर्धाव गेलेत आणि 1 षटकार. 33 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. राऊंड विकेटना यावेळेस टप्पा पडल्यानंतर बाहेर काढतोय बॉलला. इथे मात्र थोडंसं व्हेरिएशन जरूर पाहायला मिळतं आणि हे असायलाच हवं एखाद्या गोलंदाजामध्ये, कारण या स्लॉगवरच्या षटकांमध्ये धावा अडवणं फार जिकिरीचं होतं गोलंदाजांसाठी आणि ज्यावेळेस तुम्ही बॉल ब्रेक करता अर्थातच फिरवता त्यावेळेस कठीण होऊन जातं ते फलंदाजांसाठी. यावेळेचा बॉल अजून एक निर्धाव चेंडू. 1 षटकार जरूर आला या षटकामध्ये, परंतु त्याच काय त्या धावा. त्यानंतर 5 चेंडू मात्र निर्धाव काढले त्या गोलंदाजांना. या षटकामध्ये आल्या फक्त 6 धावा. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीनं 33 धावा धावफलकावर. लास्ट ओव्हर असेल, शेवटचं षटक. या षटकामध्ये आता मात्र मोहा कोळीवाडा संघ कुठपर्यंत मजल मारणार. इथून 10-12 धावा आल्या तर 45 धावा, जी संध्याकाळच्या सत्रामध्ये एक चांगली धावसंख्या जरूर उभारी करू शकतो. परंतु ज्या पद्धतीने कमबॅक केलंय अगस्त 11 सांगडे संघानं ते सुद्धा वाखाणण्याजोगं आहे. चांगला क्रिकेट आज संपूर्ण दिवसभरामध्ये त्यांच्या मार्फत पाहायला मिळालं. लास्ट ओव्हर, शेवटचं षटक. आशिष मात्र येतोय. अजय कोळी असेल स्ट्राईक एंडला, त्याचा साथीदार उल्केश कोळी ज्याच्या बॅटमधून 1 षटकार जरूर आलाय. दोघांकडून नक्कीच एखाद दुसऱ्या मोठ्या फटक्याची अपेक्षा बाळगून असतील त्यांचे सहकारी. लेफ्ट मोर द विकेट आडवा बॅटनं यावेळेस मात्र शॉर्ट मिड विकेटला बॉल जाईल. एकापेक्षा जास्त हाताला काही लागणारच नाहीये. सिंगल धाबेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 34 या आकड्यावर. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संध्याकाळचं सत्र आहे. तुरळक प्रेक्षक संख्या आपल्याला पाहायला मिळते, परंतु लाईव्हच्या माध्यमातून 24 लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. शेवटची मॅच आहे आजच्या दिवसामध्ये. सुपर 8 मध्ये दाखल झालेला पहिला संघ आहे तो खानाव संघ नेरे-दुंद्रे विभागामधील. तर दुसरा संघ कोणता असेल त्या संघासाठी जो दुसरा संघ पुढे जाईल आणि त्याचसाठी मात्र ही लढाई सुरू आहे. किंजल स्पोर्ट्स ट्रॉफी एक अग्रमानांकित स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांची धडपड. आशिष मात्रे पुन्हा एकदा सज्ज होतोय. उल्केशसाठी समोरच्या दिशेमध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इथे मात्र साइड स्क्रीनवर जाऊन बॉल आदळतोय. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. सुरेख फटका. अगदी सेफ शॉट आपण म्हणतो. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून हे क्षेत्र निवडलंय. परफेक्ट.
आणि या चौकारानं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 या आकड्यावर. इथे मात्र लोवर फुल टॉस होता. बॉल शॉट मिड विकेटला. इथे वेगानं मात्र हा थ्रो येईपर्यंत दुसरी रन कंप्लीट सुद्धा झाले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या दोन्ही बॅट्समन मध्ये. आणि या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 या आकड्यावर. या 40 धावांचा टप्पा मात्र ओलांडला. एक चांगली धावसंख्या अजूनही मी म्हणू शकतो, कारण संध्याकाळचं सत्र आहे. 40 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 40 रन्स. फुल टॉस बॉल जाता जाता चुकी केले. आशिष मात्रेला दुर्बुद्धी सुचली असंच आपण म्हणूया. आणि षटकार मात्र ताकद वाढवते ती मोहा कोळीवाडा संघाची, कारण 46 वर जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. आणि इथे मात्र थोडं आता कठीण होईल सांगडे संघासाठी. इथून येणाऱ्या प्रत्येक धावा या डोकेदुखी वाढवतील. या षटकारानं मात्र पुन्हा एकदा खेळ पालटलाय. काय मॅच झाले. कधी असं वाटत होतं सांगडे संघ वरचढ ठरतोय की काय, परंतु पुढच्या क्षणाला मात्र चांगले फटकीबाजी करत मात्र पुन्हा एकदा मोहा कोळीवाडा संघ या सामन्यामध्ये परतण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे ही लढाई सोपी नसेल दोन्ही संघांसाठी. काटेकी टक्कर तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि एक चांगली मॅच, प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारी मॅच तुम्हाला जरूर या निमित्तानं पाहायला मिळेल. संध्याकाळचं सत्र लास्ट मॅच आहे. पहिल्या इनिंग मधील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. समोरच्या दिशेमध्ये लॉफ्ट केलाय बॉल स्ट्रेट टू द लॉंग ऑफ फिल्डर. इथे मात्र विकेट येते. बॅट्समन आउट होतोय. 46 या धावसंख्येवर मात्र हा 6वा धक्का मोहा कोळीवाडा संघाला. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटच्या बॉलवर एखादा चौकारानं मात्र अर्धशतक मोहा कोळीवाडा संघ झळकावणार का. आणि जर या बॉलवर मोठा फटका आला तर खूप चांगली धावसंख्या मात्र मोहा कोळीवाडा संघाची पाहायला मिळेल. 46 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू असेल पहिल्या इनिंग मधील. आशिष मात्रे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. समोर अजय कोळी 7व्या क्रमांकावर दाखल झालेला बॅट्समन. इथे मात्र बॅटची कडा चुकी झाले. यष्टीरक्षक चकलाय, स्लिपचा फिल्डर चकलाय. आणि जे हवं होतं मोहा कोळीवाडा संघाचा पाहायला गेलं तर नशिबाची साथ का होईना, परंतु या 4 धावा मात्र मिळाल्या. नशिबाच्या चौकारानं मात्र अर्धशतक मोहा कोळीवाडा संघाचं धावांचं यावेळेस फलकावर लागलंय. 50 धावा 4 ओव्हरच्या मॅच मध्ये मात्र पूर्ण करत असताना 51 धावांचं लक्ष असेल ते सांगडे संघासमोर. अगस्त 11 सांगडे संघाला थोडा घाम गाळावा लागेल या संध्याकाळच्या सत्रामध्ये. थोडी घाई करा, कारण सूर्य अस्ताकडे गेलाय. जेवढा अंधुक प्रकाश मैदानावर होईल तेवढं जड जाईल फलंदाजी करणं. त्यामुळे सांगडे संघ तुम्हाला लवकर थोडी घाई करावी लागेल. 51 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. सांगडे संघ जाणार सुपर 8 मध्ये की आता मात्र मोहा कोळीवाडा संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल, हे आता मात्र येणाऱ्या 20 मिनिटांमध्ये तुमच्या समोर जरूर याचं चित्र स्पष्ट होईल. आपण कुठेही जाऊ नका. दुसऱ्या सत्रामध्ये या मॅचचा रिझल्ट काय लागेल यासाठी मायक्रोफोनवर जोडले जातील नेरे गावचा एक गोड आवाज, सागरजी मांडवकर. परंतु मी मात्र आजच्या दिवसासाठी आपली रजा घेतोय. थँक्यू सो मच.
धन्यवाद दीपक पाटील सर. मॅचकडे आपण इथे वळतोय. 51 धावा विजयासाठी सामना पाहायला मिळतोय सांगडे विरुद्ध मोहा कोलीवाडा. सामना कोण जिंकणार? सामना इम्पॉर्टंट आहे. यापूर्वी आपण इथे पाहिलं खानाव संघ क्वालिफाय झाला सुपर 8 मध्ये आणि यातून विजय होणारा संघ आजच्या दिवसामध्ये सुपर 8 मध्ये दाखल होईल. कोणता संघ असेल? दोन्ही संघांवर नवे डावपेच नव्या आव्हानाला समोर जावं लागणार आहे. संध्याकाळची वेळ आहे. वातावरण आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत असताना. गोलंदाज तयार उल्केश. पहिला चेंडू. फर्स्ट बॉल. स्ट्रेट ड्राईव्ह करतोय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव तर पूर्ण नकार दिला. आता मात्र रमाकांत पाटील आणि फलंदाजांना काहीतरी वेगळं करावं लागेल. रमाकांत मागच्या 2 सामन्यामध्ये सलामी देण्यासाठी आला, मात्र संघासाठी चांगली भूमिका त्याला बजावता आली नाही. मात्र मागच्या सामन्यामध्ये मिडल ऑर्डर नंतर केलेला प्रणितनं केलेला आक्रमण तिथे कुठे जिवंत झाला होता मागच्या सामन्यामध्ये सांगडे संघ, ज्यांची गोलंदाजी खूप सुरेख येतो. मोहा कोलीवाडा संघ इथे झुंज देतोय. उल्केश आतापर्यंत आपण धावसंख्या पाहूया. एकूण धावा इथे 2. 51 रन्स टू विन. 51 धावा करायचे आहेत विजयासाठी. गोलंदाज तयार मोहा कोलीवाडा संघाकडून. आक्रमण करतोय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज बाद. फर्स्ट विकेट. पहिला गडी इथे बाद झालाय. 51चं टार्गेट आहे. 51 रन्स टू विन आणि संघाची धावसंख्या आता मात्र आपण धावफलकावर पाहतोय. एकूण धावा आहेत त्या 2 धावा. पहिला धक्का जरूर मिळालाय. पाहायचं येणारं चित्र कुणाच्या बाजूने असेल. सामन्यामध्ये वर्चस्व कोण निर्माण करेल, कोण कुणाला नमवणार आणि इथे पाहतोय सुपर 8 मध्ये धडक कोण मारणार, यासाठी होणारी ही आजच्या दिवसातील शेवटची लढत असणाऱ्या. उल्केश नवीन फलंदाज आलाय. वैभव भोपी फलंदाज सुद्धा खूप चांगला आहे. मागच्या 2 सामन्यामध्ये सरासरीचं आपण निरीक्षण केलं तर चांगली कामगिरी वैभवने केली होती. आशिष पाटील, वैभव, अगस्त 11 सांगडे संघ म्हटल्यानंतर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप. मागच्या सामन्यामध्ये 7 ते 8 क्रमांकाच्या फलंदाजानं सुद्धा धुव्वाधार खेळी केली होती. मात्र या सामन्यामध्ये सामना जिंकणं हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे. अपेक्षा पुन्हा एकदा आशिषकडून. गोलंदाज तयार उल्केश. कोळी गॅपमध्ये खेळतोय. डीप पॉइंटमध्ये, डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू चाललाय घरंगळत आणि हा सुपर स्ट्रोक. 4 धावा जरूर मिळतील. 4 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. एकूण धावा आहे त्या 6 या धावसंख्येवर. एक गडी बाद. धावा आहे त्या धावफलकावर 6 धावा. उल्केश 6 धावा धावफलकावर. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच, टफ मॅच. मोहा कोलीवाडा विरुद्ध अगस्त 11 सांगडे. ड्राईव्ह करतो चेंडूला. चेंडू चालला डीप पॉइंटकडे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू माग्या. इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील. चांगली रनिंग 2 खेळाडूंमध्ये आपण जरूर इथे पाहतोय आणि या 2 धावेच्या मदतीनं एकूण धावफलक गुणसंख्या आपण इथे पाहूया. एकूण धावा इथे धावफलकावर 8 धावा. एक गडी बाद 8. चांगलं क्रिकेट. मात्र सामना चुरशीचा होणार का? येणारी वेळ कुणासाठी चांगली असेल? पाहायचं विजयाकडे वाटचाल कोण करणार? धावा आहे त्या 8 आणि गडी बाद झालेत 1. 18 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 51 धावांचं टार्गेट आहे. विजयाची घोडदौड अजूनही दोन्ही संघासाठी प्रयत्न करत असताना मोहा कोलीवाडा संघ एका बाजूला, अगस्त 11 सांगडे कोण नमवणार? पाहायचं कुणाचं वर्चस्व असणार. खानाव संघ विरुद्ध सुपर 8 मध्ये खेळण्याची संधी कोणत्या संघाला असणार? गोलंदाज तयार पुन्हा एकदा जोगेंद्र कोळी. मोहा कोलीवाडा संघाकडून खेळत असताना जोगेंद्र गोलंदाज. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि मात्र त्या घाई करताना मोठे फटके खेळण्यासाठी आपण कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये पाहिल्या बऱ्याच फलंदाजांनी पसंती दिली होती मोठे फटके खेळणे. मात्र या अशा परिस्थितीमध्ये
पुन्हा एकदा तो मोह होता वैभवचा मोठे फटके खेळण्याचा आणि इथे मात्र तो गोलंदाजांच्या जाळ्यामध्ये अडकला आणि आणखीन एक धक्का मिळाला तो सांगडे संघाला. 2 गडी बाद झालेत आणि धावा त्या धावफलकावर एकूण धावा 8 या धावसंख्येवर. जोगेंद्र कोळी उल्केश कोळीच्या पहिल्या षटकामध्ये आपण 8 धावा पाहिल्या. जोगेंद्रच्या या षटकामध्ये आपण धावसंख्या पाहिली तर निश्चितच एकूण धावा त्या 8. तर पाप्याबाई काही षटकांचा खेळ बाकी आहे. खोलवरचा चेंडू ड्राईव्ह करतोय. टफ मॅच. एक चेंडू सामन्यामध्ये बरंच काही घडून झालं आणि इथे मात्र धावेसाठी संघर्ष. अपील होत आहे आणि फलंदाज सुरक्षित. पाप्याबाई आपण स्टेजचा ताबा घ्यायचा कारण यानंतर फिनिश होईल. कारण संध्याकाळची वेळ पॅकअप करायचे तर आपण तयारीत राहा. संपूर्ण जे आपले व्हॉलेंटियर्स असतील आपली संपूर्ण टीम पाप्याबाई त्यांना आपण एकत्र करा. मैदानाकडे लक्ष वेधूया. जोगेंद्र कोळी एकूण धावा आहेत त्या धावफलकावर 9. रमाकांत पाटील, आशिष पाटील, वैभव भोपी, सुधीर पाटील. आता मात्र सुधीर पाटील. सामना कोण जिंकणार? जोगेंद्र कोळीकडून अपेक्षा त्या मोहा कोलीवाडा संघाला अपेक्षा असतील सांगडे संघाकडून 51 धावांचं टार्गेट. आक्रमण करतोय, हल्ला चढवतोय, चांगली फाईट देतोय. हा टोळे जंग षटकार मिड विकेट सीमा पार. दणदणीत प्रत्युत्तर दिलं या 6 धावेनं. षटकार तर जरूर मिळणार आहे आणि या षटकाराच्या मदतीनं एकूण धावा आहे त्या धावफलकावर 15 धावा. सरासरीचा विचार आपण जरूर करणार आहोत. पूर्वार्धामध्ये फलंदाजी केलेला मोहा कोलीवाडा संघ. जोगेंद्र कोळी पुन्हा एकदा आक्रमण. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू वेगानं चाललाय. फलंदाज एक धाव पूर्ण करणार आहे. उल्केशच्या पहिल्या षटकामध्ये आपण 8 धावा पाहिल्या होत्या आणि या वेळेला आपण पाहतोय जोगेंद्र कोळीचा हे षटक संघासाठी. एंजल स्पोर्ट्स क्लब आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. उपसरपंच चषक स्पर्धेतील आज दुसरा दिवस आहे. 9 दिवस आपल्याला रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. पायाचा वेध अपील केली जात आहे आणि इथे मात्र पंचांचा इशारा. फलंदाज बाद आणि आता मात्र टफ सिच्युएशन. आता मात्र आपण इथे पाहूया व्हेरी क्लोज डिसिजन आहे. व्हेरी क्लोज डिसिजन. पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या आणि त्यानंतर आपण या षटकाचा जर नामोल्लेख केला तर एक मोठा फटका आला होता सुधीरच्या बॅटमधून. सुधीर सुद्धा इथे बाद झाला. थोड्याशा अडचणी निर्माण झाल्या. कंपॅरिझन आपण केली 51 रन्स टू विन. 51 धावा करायच्याच विजयासाठी. सामना कोण जिंकणार? विजयाच्या दिशेने वाटचाल कोण करणार? सर्वांच्या नजरा जरूर असतील या सामन्याकडे कारण आजच्या दिवसातील लास्ट मॅच शेवटची संधी कुणाला मिळणार? जोगेंद्र कोळी. खोलवरचा चेंडू पंचांकडे अपील होत आहे. वेग जास्त होता. धावेसाठी संघर्ष. मोहा कोलीवाडा संघ बघा किती चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण अशा परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय आणि विरोधी संघावर हा संघ कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतोय. या संघाला रोखण्याचा प्रयत्न करतोय. पाहायचे कुणाच्या बाजूनं हा सामना असेल. जेव्हा पहिल्या सत्रामध्ये खेळत होता मोहा कोलीवाडा संघ 2 षटकं संपल्यानंतर त्यांच्या 27 धावा होत्या आणि 4 षटकानंतर त्यांनी 50 धावांवर मजल मारले आणि आता आपण हे चित्र पाहतोय. 2 षटकं समाप्त झाल्यानंतर धावा आहेत त्या 16. कुठे का होईना पंचांचा इशारा येतोय. पाण्याची मागणी होत आहे. सामना लगेच सुरू करायचे. 16 धावा आणि फर्स्ट इनिंगमध्ये आपण पाहिलं 2 षटकानंतर 27 धावा. तर कुठेतरी आपण कंपॅरिझन केली तर मोहा कोलीवाडा संघाचं वर्चस्व अजूनही या सामन्यामध्ये खूप चांगलं आहे. समोर अगस्त्य 11 चांगले संघ आहे. प्रणित आणि त्यांच्या संपूर्ण टीमला
इथे आक्रमण करावं लागणार आहे, हे शस्त्राचं पालन करावं, विकेट टिकवावी लागणार आहे. अमित बोपीच्या आता मात्र या सामन्याकडे अमित बोपीच्या प्रत्येक खेळीकडे त्यांच्या पाठीराख्यांचं, त्यांच्या संघाच्या सर्व होतकरू खेळाडूंच्या आशा पल्लवित असतील. कारण अमितकडे ती क्षमता आहे, डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज आहे, फटकेबाजी खूप चांगली करतो, त्याला मैदानावर लास्टपर्यंत साथ देण्यामध्ये यश मिळत नाही. आता मात्र आशिष पाटील आणि अमित बोपिया संघासाठी चांगली हितकारक खेळी करणार का मोहा कोलीवाड्याचे येणारे गोलंदाज त्यांना रोखणार का? चला, मोहा कोलीवाडा संघ आम्ही विनंती करतो संघनायकाला, आपल्या क्षेत्ररक्षकाला आपण वारंवार सूचना करा, एकत्र येण्याची आपल्याला अनुमती नाही आहे, ही सुद्धा आपल्याला आम्ही विनंती करतोय. एकूण धावा आहे त्या 16 धावा. नवीन गोलंदाज येतोय रणजित कोळी, गोलंदाज येईल अमित बोपिया. चेंडू आणि धावांचं अंतर 12 चेंडू 35 धावेची गरज. 12 चेंडू 35 धावा. रणजित कोळी सज्ज होणार. पहिला चेंडू आक्रमण करतोय, चेंडू चालल्या फाईन लेग कडे आणि इथे मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मोलाची असणाऱ्या अमितनं एकूण धावा आपण पाहायचं या चेंडूवर. अंपायर फलंदाजानं खूप चांगला प्रयत्न इथे केला. एकूण धावा आल्या या चेंडूवर 3 धावेनं संघ आगेकूच करत असताना आपण एकूण धावफलक इथे पाहूया. एकूण धावा इथे 19 गडी बाद झाले. 3 धावा इथे 19. 51 धावांचं टार्गेट. 51 येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 11 चेंडू आणि 32 धावेची गरज. 11 चेंडू 32 धावा. सामन्याचा निकाल स्पष्ट होणे अजूनही बाकी आहे. गोलंदाज तयार रणजित कोळी. मोहा कोलीवाडा विरुद्ध संघ पाहतोय आपण. अगस्त्य सांगडे कोण कुणाला नमवणार, विजयाच्या दिशेने वाटचाल कोण करणार, सर्वांच्या नजरा आहेत, अपेक्षा असतील आशिष कडून आणि अमित कडून. हेलिकॉप्टर स्ट्रोक इथे मात्र कार्पेटचा चांगला वापर केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आणि या चेंडूवर मात्र धावा असतील 2. पहिल्या चेंडूवर 3, त्यानंतर डबल चेंडू आणि धावांचं अंतर आपण पाहूया 10 चेंडू आणि 30 धावेची गरज. खराब चेंडूला फायदा उठवता आला नाही. अंपायर सिग्नल आमच्याकडे येतोय. अंपायर सिग्नल रिव्ह्यू येतो आमच्याकडे. पायचे नो बॉल असणार का? 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम पाहूया आपण. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून हा खराब चेंडू होता आणि डिसिजन फलंदाज बाद. फुल टॉस चेंडूचा फायदा उठवता आला नाही. फुल टॉस चेंडूचा फायदा उठवता न आला कारणानं फलंदाज इथे झेलबाद झाला आणि इथे मात्र सफलता मिळाली. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 9 चेंडू आणि 30 धावेची गरज. 9 चेंडू 30 धावा. रणजित कोळीकडून अपेक्षा मोहा कोलीवाडा संघ इथे खेळतो आणि एका बाजूला अगस्त्य सांगड्या फलंदाजी मार्कवर असताना अमित बोपी आणि मंगेश पाटील अपेक्षा तर जरूर असणार आहेत. अमितकडून संघाला अपेक्षा आहेत. आशिष बाद झाला, मंगेश पाटील आलाय आणि आता मात्र सांगडे संघ या सामन्यामध्ये कशा पद्धतीनं वर्चस्व करेल हे सुद्धा नजर असणार आहे. धाडस तर करावं लागणार आहे, कारण धाडसाशिवाय काहीच नाही असं म्हटलं जातं आणि ते धाडस करावं लागेल. आता मात्र दोन्ही संघाच्या खेळाडूंना 9 चेंडू 30 धावा. पायाचा वेध अमितसाठी संपूर्ण यंत्रणा. अमितला बाद करावं लागेल कारण तो एक हार्ड हिटर फलंदाज आहे आणि इथे मात्र या चेंडूवर कुठलाही फटका खेळता आला नाही अमितला. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर बनेल 51 धावांचं टार्गेट असताना दुसऱ्या अंकामध्ये खेळणारा संघ आपण पाहतो अगस्त्य 11 सांगडे आणि आता मात्र 22 या धावसंख्येवर 4 गडी बाद झालेत. 51 धावांचं टार्गेट, 8 चेंडू आणि 29 धावेची गरज.
सामना जिंकायचा असेल तर मोठं आक्रमण हे करावं लागेल. षटकार चौकार ठोकावे लागतील. मात्र येणारी वेळच सांगेल हा सामना कुणासाठी अनुकूल असेल. आक्रमण करतोय व्हेरी क्लोज आणि या सिस्टर्स मिड विकेट सीमा पार हा फटका पाहायला मिळाला. षटकार सामना जिंकायचा असेल तर अजूनही खूप प्रयत्न करावा लागणार आहे. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 51 रन्स टू विन. आता मात्र येणाऱ्या 7 चेंडू आणि 23 धावेची गरज. 51 धावांचं टार्गेट असताना निर्णायक क्षणी सामना वळतोय आणि सामन्यामध्ये नवी ऊर्जा निर्माण करतोय तो मंगेश पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखीन एक आक्रमण आणि अखेर फलंदाज बाद. येणारे 6 चेंडू आणि 23 धावेची गरज. एका मोठ्या फटक्यानं सामन्यामध्ये रंगत निर्माण केली होती का पुन्हा एकदा प्रणित सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करेल. थोडी डिफिकल्ट अशी मॅच मात्र कुणाच्याही बाजूने सामना फिरू शकतो. आजच्या दिवसामध्ये आपण सामने पाहिले. एका षटकामध्ये 25 धावा होताना पाहिल्या. 20 धावा एका षटकामध्ये होताना पाहिल्या. एका षटकामध्ये 5 षटकार एका षटकामध्ये ठोकताना आपण खानाव संघाला पाहिल्या. मात्र या सामन्यामध्ये काय चित्तथरारक असणार आहे. विजय कोणाच्या बाजूने असणार. येणारे चेंडू असतील 6 आणि 23 धावेची गरज. 6 चेंडू 23 धावा. स्वतः संघनायक प्रमुख खेळाडू प्रणित आलाय त्याच्यावर जबाबदारी असणार आहे. मात्र एका बाजूला ज्याच्याकडे क्षमता आहे तो अमित भोपी अजूनही नॉन स्ट्रायकर एंडला. सुयश कोळी संघाला विजय खेचून देणार का प्रणित आपलं आक्रमण सुरू ठेवणार. प्रणितला मात्र पहिल्यांदाच चेंडू खेळण्यासाठी संधी मिळणार आहे. दडपण त्याच्यावर जरूर असेल मात्र हे दडपण झुगारून खेळ करावा लागणार आहे तो प्रणित पाटीलला. पहिला चेंडू दडपण तर जरूर असणार. प्रणितला मात्र इथे शांत डोक्यानं क्रिकेट खेळावं लागणार आहे. सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर हा या स्पर्धेचा नियम आहे. 6 चेंडू 22 धावा. 6 चेंडू आणि 22 धावेची गरज. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू स्लोवर वन स्ट्रेट चेंडू होता. प्रणितनं फक्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि हा निर्धाम चेंडू. मोठे फटक्या खेळावेच लागतील. प्रणितकडे ती क्षमता आहे, कुवत आहे आणि गुणवत्ता असलेला हा क्रिकेटर. ही वेळ आहे आक्रमकता गुणवत्ता दाखवण्याची. अतिशय गुणवत्ता दाखवण्याची वेळ आली. येणारे 5 चेंडू 22. बाहेर जाणारा हा चेंडू होता. प्रणितनं त्याला कट केला आणि फक्त सिंगल असणार आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी 21 धावेची गरज. 4 चेंडू 21. 2 निर्धाव चेंडू सामन्यामध्ये शिरकाव करून देतील. चांगला क्रिकेट मोहा कोलीवाडा संघाच्या गोलंदाजाकडून. मात्र अमितवर खूप मोठी जबाबदारी आता विजयाची असणार आहे. 4 चेंडू मध्ये करायचे 21 धावा. 4 चेंडू मध्ये 21. चार चेंडू आणि 21 धावेची गरज. पुलकेश कोळी, जोगेंद्र कोळी, रणजित कोळी, सुयश कोळी. व्हेरी गुड क्रिकेट. आणि आता मात्र अमित. सुरेख चेंडू अपील मध्ये उत्साह काही होणार नाही. लेग बाईज. 3 चेंडू आणि 20 धावा. चेंडू शिल्लक असणार 3. 20 धावेची गरज. केतन पाटील आपण पाहतोय या स्पर्धेमधून रजा घेत असताना. उद्या 9:30 ला आपल्याला रिपोर्टिंग करायचंय. गोलंदाज तयार सुयश. कार्पेटच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज इथे 1 धाव पूर्ण करणारे 1 धावेच्या मदतीनं. एकूण धावफलक आपण इथे पाहिलं 32. 2 चेंडू 19. 2 चेंडू आणि
19 धावा. मॅच संपल का 2 मिनिटं जा तिकडं तुम्ही जायचं मॅच संपल हे जा. आणि आता मात्र या सामन्यामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स मोहा कोलीवाडा संघ. व्हेरी गुड क्रिकेट, चांगली फाईट दिली. कौतुक तर आपल्याला करावं लागणार आहे यांचं. चांगली फाईट दिली, कमबॅक खूप चांगलं केलं. सुयश कोळीनं कौतुक करायला पाहिजे सर्व गोलंदाजांचं. अपवाद रणजित कोळीचा सोडला तर उल्केश कोळी, जोगेंद्रनं खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि खऱ्या अर्थानं सामना जिंकून द्यायच्या वेळी सुयशने जी गोलंदाजी केली, डोकं वरती काढून दिलं नाही फलंदाजांना. शेवटच्या क्षणी आक्रमक झाले, वेळ निघून गेली, पदरी मात्र पराभव आणि अखेर मोहा कोलीवाडा संघ क्वालिफाय झालाय. आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. किंजल ट्रॉफीच्या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये मोहा कोलीवाडा संघाने आज सर्वांना प्रभावित केलं. सांगडे संघाने सर्वांना प्रभावित केलं. खानाव संघाचा परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये चांगला झाला आणि सुपर एटमध्ये आजच्या या दिवसामध्ये आपण पाहतोय सचिनदादा मुंडे यांचा खानाव संघ आणि इथे आपण पाहतोय उल्केश कोळीचा मोहा कोलीवाडा संघाने खूप चांगला परफॉर्मन्स. तर मॅन ऑफ द मॅच मोहा कोलीवाडा संघाचा वन ऑफ द ऑलराऊंडर. चांगली भूमिका फलंदाजीमध्ये, चांगली भूमिका बजावली त्याने गोलंदाजीमध्ये. तो उल्केश कोळी मॅन ऑफ द मॅच. स्टेजकडे आपण उल्केश जायचंय. तर आजचा दिवस इथे समाप्त होत आहे. उद्या तुम्हाला बलाढ्य संघ